डॉक्टर आत येऊ? येस कम. डॉक्टर, रात्री आपल्या इथे एक पेशंट ऍडमिट झालंय. बहुतेक त्याला सामाजिक कार्यकर्त्याने आणून ऍडमिट केलंय आणि त्याचं इथं कोणीच नाही आहे. ओके, असेल मग कोणीतरी वाट सरू. त्याला चक्कर आली होती आणि डोक्याला मार लागला होता. रात्री कामत सरांनी तपासले. तुम्ही एकदा तपासून घ्या. ओके ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी आलेच. ओके डॉक्टर. डॉक्टर, हे इंजेक्शन मी सलाईन मधून दिले. ओके गुड. फाईल बघू जरा. हे घ्या. डॉक्टर आत येऊ? येस कम. डॉक्टर, तुम्हाला काय हवं आहे का? ओके. डॉक्टर नेहा, हे काय करतेस तू? बहुतेक तुला विसर पडलाय. नीट आठव, पेशंट हा वैरी जरी असला तरी त्याला जीवनदान देणं हे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य आहे. हे विसरून तू भावनेला महत्त्व देतेस. उठ उठ डॉक्टर नेहा, तुझ्या उपचाराची गरज आहे त्याला. जा, उपचार दे त्याला आणि डॉक्टर असल्याचा कर्तव्य निभाव 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 निभाव. सिस्टर, पेशंटचं नातेवाईक किंवा जवळचं कोणी असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून बोलवून घ्या, कारण केस सिरियस आहे. आपण रिस्क नाही घेऊ शकत.
डॉक्टर पेशंटनी काल नंबर दिला त्यांच्या मित्राचा, तो आपल्या फाईलला आहे. ठीक आहे, त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करा. ओके डॉक्टर. नेहा, सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. नेहा, खूप उशीर झाला या गोष्टींना. आता तू इथं पेशंट आहेस आणि मी डॉक्टर. काहीच अर्थ नाही आता या गोष्टींना. उशीर झालाय मला माहिती आहे, पण मला तुझी माफी मागायची होती. पण काय उपयोग आता या गोष्टींचा? तुझ्या समस्तीवान वागण्यामुळे आणि आयएससी मुळे आपला संसार फुलण्याआधी 7 महिन्यातच तू संपवलास. काय मिळवलंस तो हे करून? खरं बोलली तू नेहा, पण तुझ्यासारखी संस्कारी, सुशील आणि एवढी प्रामाणिक मला बायको भेटली होती, पण मी त्याची कदर नाही केली. कारण तुला तुझ्या त्या प्रॉपर्टीचा खूप माज होता ना. आणि तुझा असा मध्यधुंद बेताळ वागणं, त्या 7 महिन्याच्या काळात कधीच पत्नी म्हणून तू मला प्रेम दिलं नाहीस. कारण तुला तुझी ती गर्लफ्रेंड खूप प्यारी होती ना. सगळं मान्य आहे मला, तू बोलतेस ते. अरे मग तिच्याशीच लग्न करायचं होतंस ना मूर्ख माणसा. का माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास? मी घरी असताना सुद्धा तू गर्लफ्रेंडला घरी घेऊन यायचास आणि तिच्याशी तुझे चाळे. शी, कुठलीच पत्नी हे सहन करणार नाही. खरं आहे तुझं नेहा. तरीही तुला मी खूप चान्स दिला, खूप समजावण्याचा प्रयत्नही केला. आज उद्या तुझ्यात बदल होईल या आशेने 7 महिने मी तुझ्या सोबत काढले. तुझ्यात बदल तर सोडाच, तू तर माझ्याच विरोधात वागत राहिला, ते पण जाणून बुजून. कारण तुला ती रखेल पाहिजे होती ना. झालं गेलं विसरून जा नेहा. काय विसरून जाऊ? अरे तूच सांग, काय विसरून जाऊ मी? प्रत्येक मुलगी सुखी संसाराचं स्वप्न बघत सासरचा माप ओलांडत असते. तसंच मीही स्वप्न बघितले होते, मीही स्वप्न रंगवले होते. पण तू ते सगळं धोळ्यास मिळालं, ते विसरून जाऊ? अरे स्वतःच्या चुका झाकण्यासाठी तू माझ्या चारित्र्यावर शिंतोड्या उडवलंस, ते विसरून जाऊ? समाजामध्ये तू मला विचारी ठरवण्याचा प्रयत्न केलास, ते विसरून जाऊ? शक्यच नाही. आता मी हे सगळं विसरणं शक्यच नाही. खूप वाईट वागलो मी तुझ्याशी. कदाचित त्याचा शाप लागला मला. पण मी तर कधीच तुला शाप नाही दिला. इतरांना दोष देऊन शिव्या शाप देण्याची शिकवण माझ्या आई बाबांनी मला कधीच दिली नाही. उलट ठेवलेल्या रखेलसाठी माझ्याबरोबर खोटं वागणाऱ्या आणि विश्वासघातकी माणसापासून माझीच सुटका झाली. धन्य समजते मी स्वतःला. खूप दुर्दैवी ठरलो मी. माझं सारं वैभव माती मोड झालं. मी काय करतोय, कुठं फिरतोय, माझं मलाच समजत नाहीये. खरं तर घरच्या लक्ष्मीचं मन दुखवलं की त्याचं फळ असंच मिळतं. आणि आज तू स्वतःला दुर्दैवी समजतोस. खरं तर मी आज स्वतःला दुर्दैवी समजते. कारण तुझं तोंड बघायची इच्छा नसताना सुद्धा आज तुझी माझी भेट झाली. कदाचित मी तुझी माफी मागावी म्हणून हा. माफी मागून आणि मी माफ करून काय निष्पन्न होणार आहे? माझी सत्याची बाजू तेव्हाही होती, आजही आहे. तुझ्या खोट्या वागण्याची शिक्षा तुला मिळाली आहे. आणि आज तू बेवार स्थितीमध्ये आढळलेस, तेही माझ्याच हॉस्पिटलमध्ये. आणि ते म्हणतात ना, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तरी माझे मित्र, नातेवाईक मला बोलत होते की चांगली संसारी बायको मिळाली आहे, संसारात लक्ष दे. पण तू कधी संसारात लक्ष दिलंच नाहीस. आणि हो, तू काय माझ्यासाठी माझ्या स्वप्नातला राजकुमार मुळीच नव्हतास. मी फक्त माझ्या आई वडिलांखातर लग्नाला तयार झाले होते. कारण आमची परिस्थिती जरा बेताचीच. तरीही माझे आई वडील माझे सगळे लाड हट्ट सगळं काही मला पुरवलं आणि चांगलं शिक्षणही मला दिलं. म्हणून मी त्यांच्या इच्छेखातर ह्या लग्नाला तयार झाले होते. कदाचित हीच सगळ्यात मोठी चूक ठरली आहे माझी. होय मला आठवतंय, तू बिनशर्त लग्नाला तयार झाली होतीस. पण तुझ्या बरोबरचा 7 महिन्याचा संसार हा माझ्यासाठी एक वाईट स्वप्नच ठरलं. पण मी इतर मुलींसारखी रडत, अन्नत्याग करत आणि नशिबाला दोष देत नाही बसले.
स्वतःला सावरलं मी त्यातून. माझ्या घरच्यांनीही मला साथ दिलं आणि मोठ्या जिद्दीने कष्टाने मी माझं स्वतःचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज या शहरातल्या नामांकित डॉक्टरांच्या यादीत स्वतःचं नाव करण्यात यशस्वी झाले. आणि तू स्वतःच म्हणतोयस की तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं, याचंच खूप खूप समाधान आहे मला. बरोबर आहे तुझं. खूप समजवत होतीस तू मला. पण तुझ्या डोक्यात काही घुसलंच नाही कधी. कुठे आहे ती आता, जिच्यासाठी हे सगळं तू उधळून लावलंस? आहे का ती तुझ्यासोबत तुझ्या या पडत्या काळात? तुला सांगायची गरज नाहीये, तरी पण सांगते, नीट ऐक. अफेअर लफडं करणाऱ्या बायका या तुमची भरभराट असेपर्यंतच तुमच्या सोबत असतात. त्या ओढत राहतात, तुम्ही वाहत राहता. मात्र तुम्हा पुरुषांच्या पडत्या आणि बदलत्या काळात सोबत असते ती बायको. बायकोला फसवून जो पुरुष बाहेर तोंड काळं करतो ना, तो आयुष्याच्या परीक्षेत कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी होत नाही. यशस्वी होत नाही. यशस्वी परत पाहिजे तर मी तुझी माफी मागतो. प्लीज तुझं पाया पडतो, पण मला माझ्या जखमावर पीठ चोळू नकोस. तुझ्यासारख्या निष्ठुर माणसाला जखमा होतात तर. एक वेळ शरीरावर झालेली जखम विसरू शकतो, पण माणूस मनावर झालेली जखम कधीच विसरू शकत नाही. आणि तसंही तू आता माफी मागून पाया पडून काहीच उपयोग होणार नाही. कायद्याने तर आपण कधीच विभक्त झालो आहोत. काहीच संबंधच राहिला नाही आपला आता. सिस्टर, येस डॉक्टर, याच्या मित्राचा काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही. काही कॉन्टॅक्ट झाला असेल नसेल तरी एक ॲम्ब्युलन्स बोलवा आणि बेवारस म्हणून याला सिव्हिलला शिफ्ट करा. ओके डॉक्टर. किचनच्या चार भिंतीत घराला सावरणारी, संसाराच्या रणगाड्यात अहोरात्र राबणारी, कधी थकलेली तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवणारी, ती केवळ एक गृहिणी नव्हती, तर उराशी बाळगलेल्या स्वप्नांची धगधगती मशाल होती. परिस्थितीच्या वादात कदाचित ती काही क्षणासाठी झुकली असेल. कर्तव्याचे आव्हाने पेलताना कदाचित थोडी थकून हरली असेल, पण तिच्या जिद्दीचा दिवा कधीच विझला नाही, कारण ती हरूनही हरली नाही. आज जेव्हा ती स्वाभिमानाने पांढरा कोट परिधान करते, तेव्हा डोळ्यात आत्मविश्वासाचे तेज घेऊन जगाला तिच्या संघर्षाचे, कर्तव्याचे मोल कळते. आयुष्य कितीही अपूर्ण वाटो, पण तिच्या चिकाटीने आणि परिश्रमाने तिने स्वतःचे अस्तित्व पूर्ण केले आहे. Ha 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 ha.